अकोले बाजारतळ हे शेतकरी वर्गासाठी कायमस्वरूपी उपलब्ध व्हावं, छोट्या व्यावसायिकांची व्यवसायासाठी स्वातंत्र्य जागा देण्यात यावी, तसेच कोल्हार-घोटी महामार्गालगत होत असलेल्या अतिक्रमण याबाबत आज अकोले शहरातील सामाजिक कार्यकर्ते महेश नवले, सचिन शेटे, संदीप शेनकर, राहुल शेटे, दत्ता नवले, नाना नाईकवाडी, बाळासाहेब ताजने, संतोष नाईकवाडी तसेच अकोले नगर पंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक व शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक यावेळी उपस्थित होते। यावेळी महेशराव नवले, वसंत मनकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज अकोला नगर पंचायतने अतिक्रमण हटाव ही मोहीम सुरू केलेली आहे। नगर पंचायतचे सर्व नगरसेवक, अकोले शहरातील सर्व सजग नागरिक यांची आज बाजारतळावर एक चांगली सामोपचाराची चर्चा झाली। कोणावरही अन्याय होणार नाही, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा, याला फार महत्त्व न देता अकोले शहरातील लोकांना सुटसुटीतपणे वावरता येईल, त्या ठिकाणी व्यवसाय करता येईल अशा प्रकारची व्यवस्था नगरपंचायतने करावी। आता जे लोक व्यवसाय करतात त्यांच्या सुद्धा पुनर्वसनाची जबाबदारी नगरपंचायतने घ्यावी। पण आज या बैठकीमध्ये अकोले बाजारतळ हे शेतकऱ्यांसाठी आहे। इथल्या 10-20 गावांमधल्या शेतकऱ्यांना इथं व्यवसाय करता यावा। पुढच्या 50 वर्ष इथं शेतीसाठी जागा रिझर्व्ह राहावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुलांना इथं शेतीमाल विकता येईल। त्याचबरोबर हातावर पोट भरणारे लोक सुद्धा या ठिकाणी व्यवसाय करतील, अशा प्रकारची एकमताने या ठिकाणी चर्चा झाली। त्यामध्ये आदरणीय मनकर साहेब, बाळासाहेब ताजने, दत्ता नवले सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने व्यापारी बांधव सुद्धा आहेत। या निमित्ताने आमची एवढीच विनंती आहे, अकोले शहराला आता एवढीच जागा शिल्लक आहे, या जागेवर परमनंट स्वरूपाचे कोणते व्यवसाय नसावेत, जेणेकरून बांधकाम असतील, गाड्या असतील, कारण शेतकऱ्याला माल विकता येत नाही, गाड्या लावता येत नाहीत। एवढीच जागा अकोले शहरामध्ये अकोले वासियांसाठी श्वास घेण्यासाठी शिल्लक आहेत। या निमित्ताने एवढीच अकोलेकरांना विनंती आहे की आपण सुद्धा अकोले शहरामध्ये व्यवसाय करताना रस्त्यावर आपलं स्वतःचं अतिक्रमण नसावं, आपल्या स्वतःच्या कॉम्प्लेक्स समोर आपली स्वतःची पार्किंग असावी, एवढी विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो। आणि आज जी चर्चा झाली या सर्व चर्चेमध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो। अकोले नगरपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या व्यावसायिक अडचणींच्या संदर्भामध्ये आज बाजारतळामध्ये अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे होते, प्रधानाध्यक्ष शरद नवले, नगरसेवक आणि अकोले शहरातले अनेक प्रमुख लोक, ज्याच्यामध्ये महेशराव नवले असतील, बाळासाहेब ताजने असेल, दत्ता नवले असतील, शेटे असतील, सचिन शेटे वगैरे खूप जण, बऱ्याच जणांची नावं घेता येतील। सगळे नगरसेवक होते, अकोल्यातले व्यापारी होते महत्वाचे। कोल्हार-घोटी रोड हा अकोले शहराचं मार्केट झालेलं आहे, हे आपण सगळेजण पाहत असाल। गुरुवारच्या दिवशी मोटरसायकल काढणं सुद्धा अवघड होऊन जातं आणि गाव होस आणि कोल्हार-घोटी रोड हाऊसफुल अशी अवस्था या शहराची झालेली आहे। यासाठीचं जे नियोजन आहे ते मायक्रो प्लॅनिंग करून, जरा व्यवस्थित नियोजन करून, व्यावसायिक लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे। ते लोक परके नाहीत, याच शहरातले, त्यांचाही व्यवसाय चालला पाहिजे। पण त्यांचा व्यवसाय होत असताना शहरातल्या सामान्य नागरिकाला वाहतुकीचा, रहदारीचा, ट्रॅफिकचा त्रास झाला नाही पाहिजे, ही त्या पाठीमागची भावना आहे। आणि म्हणून या बाजारतळाचं आता महेशराव नवलेंनी सांगितलं, हे बाजारतळ हे शेतकऱ्यांसाठी, ते त्यांच्यासाठी आग्रहप्रमाणे कसं खुलं राहील। आणि याच बाजारतळामध्ये तुमचे बाकीचे जे रस्त्यावर बसणारे व्यापारी आहेत, या लोकांचं टेम्पररी कसे दुकान लावता येतील याचं प्लॅनिंग करण्याच्या संदर्भातले अधिकार आम्ही सगळ्यांनी नगरपंचायतला दिलेले आहे। नगरपंचायतने तातडीने पावलं उचलून या संपूर्ण बाजारतळाचं आणि कोल्हार-घोटी रोडचं नियोजन केलं पाहिजे। सगळ्यांना एक नियम असला पाहिजे। मग जर भाजीपाले, फळावाले हे जर कोल्हार-घोटी रोडवर बसू द्यायचे नसतील तर मग या नगरपंचायत हद्दीतले मग बाजारतळाचा एसटी स्टँड जवळचे असो, नाही तर महात्मा फुले चौकातले असो, तिथं सुद्धा कुणीही रस्त्यावर बसणार नाही, याची काळजी कुणी घेतली पाहिजे, नगरपंचायतनी घेतली पाहिजे। त्या दृष्टीने प्लॅनिंग केलेलं आहे। ते प्लॅनिंग यशस्वी व्हावं, त्याप्रमाणे करावं असं नगरपंचायतला आमच्या सूचना आहे। आम्ही लक्ष ठेवू नये, या उपर जर नगरपंचायतकडनं जर काही गुन्ह्यावर राहिल्या तर निश्चित आपल्या माध्यमातून आम्ही त्या लोकांपुढे आणू। अकोले बाजारतळाची निर्मिती हे आजूबाजूच्या गावातील शेतकरी यांना आपला भाजीपाला व धान्य विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलं होतं। मात्र इतर व्यावसायिकांनी येथे जम बसवत मोठं अतिक्रमण केलंय। यामुळे प्रत्येक व्यावसायिकांना वेगळी जागा उपलब्ध व्हावी
व नगरपंचायतीस सहकार्य करावं, तसेच नियमावली करत प्रत्येक व्यावसायिकास जागा उपलब्ध करून दिली जाईल। मात्र नियमावली डावलून जर कोणी अतिक्रमण केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी समोर आली आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले।